सदवन्दियाणं तिहुवणैदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाई संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय. उदयेण उवसमेण या खयेण दुहिं इस्सि देहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णा. तर काय सांगितलं? जीवाचे 5 प्रकारचे भाव आहेत. कुठले? औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षायपशमिक आणि पारिणामिक. तर या 5 भावाने जीव अन्य द्रव्यापासून भेदला जातो. म्हणजे 5 प्रकाराने 5 त्याचे असाधारण भाव आहेत आणि ते भाव म्हणजे जीवाची ओळख आहे. अन्य कुठल्या द्रव्यांमध्ये 5 भाव नाही आढळत. किती भाव आढळणार? आणि ह्याच्यामध्ये सांगितलं ना आपण, कर्मामध्ये म्हणजे पुद्गलामध्ये औदयिक भाव म्हणजे त्याचं स्कंदरूपाने परिणमन, त्याची विभाव पर्याय म्हणजे हे औदयिक भाव म्हणले जातात. म्हणून 5 भावाच्या अपेक्षेने फक्त जीवच आहे त्याचा अधिकारी. पण पारिणामिक भाव सगळ्या द्रव्यांमध्ये त्याचा स्वभाव म्हणजे पारिणामिक भाव आहे. सगळ्या द्रव्यांचा स्वभाव तो पारिणामिक भाव आहे. तर आपण काय बघत होतो? औदयिक भावामध्ये लेश्याचं प्रकरण बघतोय. लेश्या म्हणजे काय? कषायाने अनुरंजित योगाची प्रवृत्ती, त्याला लेश्या म्हणतो ना आपण. तर त्यांनी एक तिथं व्याख्या केली आहे की जर म्हणजे एक धवलाकारांनी प्रश्न उचलला आहे की जर अशी तुम्ही व्याख्या केली तर अव्याप्ती दोषाने दूषित होईल. काय म्हणायचं? प्रश्न वाचते इथं मी की जर कषायाने अनुरंजित योग प्रवृत्तीला लेश्या असं म्हणलं तर संयोग केवली जिनांना लेशारहित मानावं लागेल. का? कारण संयोगी जिनांकडं कषाय नाहीत. तुम्ही व्याख्या काय केली? कषायाने अनुरंजित योग प्रवृत्तीला लेश्या म्हणताय. मग तिथं संयोग केवली जिनांकडं कषाय नाही आहेत पण लेश्या आहे. मग व्याख्या कशी करायची? तर त्यांनी सांगितलं की जो कर्म स्कंध से आत्मा को लिप्त करती है उसे लेश्या कहते हैं. काय म्हणले? जे कर्मस्कंधाने आत्म्याला लिप्त केलं जातं त्याला म्हणतात लेश्या. का अशी व्याख्या केली? कारण संयोगी जिन म्हणजे कोण? अरिहंत भगवान 13व्या गुणस्थानवरती. तर त्यांच्याकडं शुक्ल लेश्या आहे पण कषाय भाव नाही आहेत. आणि आपण काय म्हणतोय? कषायाने जे काही योगामध्ये झालेली प्रवृत्ती आहे, कषायाने रंगलेली अशी मन वचन कायाची प्रवृत्ती, त्याला लेश्या म्हणतोय आपण. मग त्यांच्या ठिकाणी कषाय तर नाही आहेत पण योग आहे. म्हणून उपचाराने त्यांना म्हटलं काय? योगाच्या निमित्तामध्ये लेश्या आहेत असं म्हणलं जातं. म्हणून व्याख्या केली की कर्मस्कंद जे आहेत ते आत्म्याला ज्या कारणाने लिप्त केले जातात त्याला लेश्या म्हणलं. मग त्यांनी सांगतात तिथं की जर संयोगी केवली को लेश्या रहित मान लिया जाए तो क्या हानी है. म्हणजे संयोगी जिनांना जर कशाय नाही आहे तर लेश्या कशाला म्हणताय? मग नाही आहे म्हणा. तर उत्तर दिलं की असं नाही. कारण संयोगी केवलींना शुक्ल लेश्या असते असं शास्त्राचं वचन आहे. मग त्याला बाधा येईल. म्हणून 13व्या गुणस्थानापर्यंतचे जीव लेश्यासहित आहेत. कसं सांगायचं? कुठली लेश्या? आणि मला एक पीठिका द्या हे खाली शास्त्र पडू नये. तर लेश्या कुठले आणि दिसतंय का बोर्डवरचं? किती लेश्या आणि त्याचे स्वामी कोण असतात? किती प्रकार
प्रकारचे लेशा आहेत समीक्षा? कुठले कुठले? कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म, शुक्ल असे 6 प्रकारचे लेशा सांगितले. तर त्याच्यामध्ये जे स्वामी म्हणताना आता 1 ते 4 गुणस्थांवरती जीव घेतले. 4 गतीतले जीव 1 ते 4 गुणस्थांवरती जे जीव आहेत तर त्यांच्याजवळ कुठल्या लेशा असतील? 6 लेशा असतात. कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म, शुक्ल ह्या 6 लेशा त्याचे स्वामी 1 ते 4 गुणस्थांवरती सगळे जीव येणार. दुसरं जे 5 ते 7 गुणस्थांवरती जीव आहेत त्यांना कुठली लेशा असते? तर त्यांच्याकडं अशुभ लेशा नसतात. जेव्हा संयम अंगीकार केला गेला ना तर भलेही क्रोधमान मायालोभ आहे त्यांच्याकडं, पण अनंतानुबंधी गेलं आणि अप्रत्याख्यानावरण गेलं. त्यामुळं प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनजनित जेवढं काय कषाय असतील त्या अनुरूप त्यांचे लेशा असतात. पण तरीसुद्धा कृष्ण, नील, कापोतच्या योग्य ह्या 4, 5, 6, 7 गुणस्थांवरती जीवांचे परिणाम नसतात. त्यामुळे त्यांना काय सांगितलं? 3 शुभ लेशा असतात. कुठले सांग? पीत, पद्म आणि शुक्ल ह्या 3 लेशा त्यांच्याकडे असतात. दिसते का तुला? जरा असं बसतं. तिसरं सांगितलं 1 लेशा कोणाकडे असणार? शुक्ल लेशा. 13वें तर आहेच की. इधर 7 से ऊपर उनको क्या करेंगे? लेशा रहित. हाँ, 8 ते 13व्या गुणस्थांवरती जीवांपर्यंत 1 शुक्ल लेशाच असते. आणि वरच्या त्या जीवांकडे तर 11व्या गुणस्थानापासून वर उपचाराने लेशा आहे म्हणून सांगितलं. कारण फक्त योगाचं सद्भाव आहे ना, तेच सांगितलं की आता शुक्ल लेशा आहे अरिहंतांना, पण ते सगळं उपचाराने म्हणलं जाणार. कारण कशाय नाही आहेत पण योगाचा सद्भाव आहे. मग त्याच्या निमित्तात सुद्धा आसरव चालू असतो. कुठला आसरव असतो? अरिहंतांना इर्यापथ आसरव म्हणायचं. म्हणजे या दारातून आले त्या दारातून निघून गेले, थांबत नसतात जवळ. फक्त आसरव म्हणजे त्यांची क्रिया अजून कर्म बंध चालू आहे. त्यामुळं आसरव आणि बंध किती एका क्षणाचा असतो तेवढ्या रूपाने तरी त्यांना तो काय म्हणायचं त्याचं सद्भाव आहे कर्मांचं आसरव बंध असल्यामुळं. त्यामुळं तिथं ते त्यांच्या योगाच्या निमित्तात आसरव चालू आहे. तुम्ही आसरवाची कारणं काय सांगता? आसरव बंधाची काय, वांग, मनस, कर्म, योग. मग मन, वचन, कायचं निमित्तामध्ये आसरव होतो जीवाला. त्यामुळे इथं योग आहेत म्हणून 13व्या गुणस्थानामध्ये शुक्ल लेशा उपचाराने आहे. कशाय नसल्यामुळं त्याच्यामध्ये शक्ती नाही आहे जास्त. चौथे कोण घ्यायचं? 14व्या गुणस्थानवरती कुठली लेशा? मग 14व्या गुणस्थानवरती आणि सिद्ध जीव हे लेशा रहित असतात. योग कुठं राहिला ना? योग केवलीजीनं झाले. योगच नाही राहिला तर कशाच्या निमित्तात होणार? योग पण नाही आणि कशाय पण नाही राहिले 14व्या गुणस्थानात. त्यामुळं तिथं आसरव नाही किंवा लेशा नाहीत असं म्हटलं जातं. कुठल्या गतीचे जीव स्वामी असतात? या गुणस्थानामध्ये जे येणार ते सगळ्या गतीचे जीव स्वामी आहेत. 1 ते 4 गुणस्थानामध्ये कुठल्या गतीचे जीव? 4 गतीचे जीव येणार. 5 ते 7 मध्ये 4 गतीचे येणार. मनुष्य किती हळू जोरात बोला की. मनुष्य आणि तिर्यंच जीव सुद्धा पंचम गुणस्थानवरती असतात. भलेही षष्टम सप्तम नसतील पण पंचम गुणस्थानापर्यंत तिर्यंचांची पण उन्नती होऊ शकते. त्यामुळे त्यांना पण शुभलेशा रूपाने परिणमन दिसून येऊ शकतं. म्हणून इथं तर 4 गतीचे जीव स्वामी येणार.
इथं 2 गतीचे जीव येणार, मनुष्य आणि तिर्यंच, आणि याच्या पुढं तर ऑब्व्हियसली फक्त मनुष्यच आहे. काय लेश्या समजून आपल्याला काय फायदा? कशाला शिकायचं लेश्यांचं वर्णन? कशासाठी? लेश्या शिकून कशाही शिकून निर्मलता कशी येणार? कशाय तर नष्ट होणार नाही आहेत. कशाय 10व्या गुणस्थानापर्यंत आहेत. हां, म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तुमच्या परिणामानेच आश्रवबंध आहे, तसंच परिणामानेच मुक्ती आहे. समरपूर्वक निर्जराय आणि मुक्ती आहे. मग जे आपण परिणाम करतो त्याच्यामध्ये एक सावधानता कशी येणार? जेव्हा कळलं की ह्या तीव्र कषायां काय त्या लेशांचं फळ काय असतं? नियमाने दुर्गती, दुःख. मग जेव्हा या कषायांचं किंवा लेशांचं फळ समजलं तर तुम्ही तुमच्या उपयोगामध्ये जे काय परिणामामध्ये काय म्हणायचं चढ उतार असणार, तीव्रता मंदता असणार, तेव्हा एक फळाचं ज्ञान झालं तर भय तरी उत्पन्न होईल ना. आणि जो जीव भय काय म्हणायचं पाप भीरू असतो ना, त्याचं मोक्ष मार्गामध्ये लवकर प्रोग्रेस होते. म्हणजे तो जीव सरळ असतो, पाप भीरू असतो, त्यामुळं सांगितलं त्याला लवकर उन्नती होती त्याची. कशी? घाबरला तर त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे पुरुषार्थ असा असतो की जेणेकरून असे कषाय माझ्याकडून न होत. त्यामुळे तिथं सांगितलं काय? सम्यक दर्शनासाठी सुद्धा या लेशा उपयोगी आहेत. म्हणजे माझ्या परिणामात मिथ्यात्व आहे, तर त्या मिथ्यात्वाच्या निमित्तात कुठले कषाय असणार? साही कषाय असणार, साही लेशा असणार. आणि त्यामुळं त्या साही लेशांचा सद्भाव असेल तर नियमाने तो जीव परत 4 गतींमध्ये भरकटत राहणार. म्हणून सांगितलं जेव्हा मिथ्यात्व आहे हे समजलं आपल्या परिणामात, तर अनंतानुबंधी जनित अशा त्या कषायांच्या उदय भोगत असतो आणि त्या निमित्तात पुन्हा आश्रव बंद करतोय. म्हणून सांगितलं जेव्हा आपल्याला कळलं की आपण म्हणजे हे लेशांचं असं स्वरूप असतं, तर त्याच्या निमित्तात आपल्याला सावधानता येईल की आपण कशा रीतीने पुरुषार्थ करायला पाहिजे, काय आपला विषय पाहिजे ज्ञानाचा, आणि त्यानुसार आपण स्वभावाला विषय करून जाणून सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतो. म्हणून सांगितलं होतं की जे काय लेशांचं स्वरूप आहे, कषायांचं, सगळ्या 14 मार्गणा म्हणा तरी सुद्धा त्याच्यातून जीव शोधायला लावलं ना त्यांनी. मार्गणा म्हणजेच काय? जीवाचा शोध. सगळ्या मार्गणातून तुम्हाला जीव बघायचा आहे त्यातून. मग या लेशेमधून सुद्धा जीव काढायचा आहे आपल्याला. मी जीव आहे. आणि इवन एक काय वाक्य सांगितलं की स्वभाव रूपाने परिणमन जे होतं ते अतिंद्रिय असतं. काय म्हणले? अतिंद्रिय असतं. विभाव रूपाने होणारं परिणमन, विभाव रूपाने होणारं परिणमन सुद्धा अतिंद्रिय असतं. म्हणून सांगितलं कसं? रागद्वेष झाले कोणाचं कार्य? डोळ्याचं, कानाचं, शब्दाचं, माझंच कार्य आहे ना. म्हणून सांगितलं त्यांनी की स्वभावरूप परिणमन असू दे किंवा विभावरूप परिणमन असू दे, दोन्ही सुद्धा अतिंद्रिय आहे. काय कळलं भावी सांगा? आपण क्रोधादी कषाय केले कोण? केले कोण? इंद्रियांनी केले का? मग फळ कोणाला मिळणार? इंद्रियांना. मलाच मिळणार आहे. म्हणून सावधानता कशी आली? भलेही तुमचं काय म्हणायचं, दुःख म्हणायचं नाही. हां, दुःख हे गुणच नाही आहे ना. कुठलं काय म्हटलं? दुःख नावाची वस्तूच नाही आहे. त्यांनी सांगितलं दुःख हे काल्पनिक द्रव्य आहे, काल्पनिक गुण आहे, आणि त्याची कल्पित पर्याय आहे दुःख म्हणजे. त्यामुळं विश्वात दुःख अशी काय एक्झिस्टन्सच नाही आहे दुःखाचं ॲक्च्युली.
आपण मारून घेतोय मी किती दुःखी. कुठून आलं दुःख? मागच्या विश्वातून. कुठं विश्वात दुःख नावाचा शब्द तयार केलाय तुम्ही? ते सांगते की मग कुठून आलं, कुठून दुःख? तुम्ही जे काय म्हणायचं विचार करतोय ना, मानसिकच आहे ते सगळं, की मला असं झालंय म्हणजे मला दुःख आहे म्हणून मध्ये घटवलं होतं का नाही, तुम्हाला हाताला लागलं आणि मुलगी आणि जावई आले होते घरी, स्वयंपाक करायला लागले, माहीतच नाही लागलेलं, गेले, स्वयंपाक झालं, जेवण झालं, गेले त्यांनी. आता दिसल्यावर लागलं कधी होतं आणि दुःख कधी करायलाय? मग दुःख कुठून आलं सांगा? मग जेव्हा लागलं तेव्हा बघितलं सुद्धा नाही आणि दुःख सुद्धा केलं नाही. म्हणजे विचारातून आपण असं की हे लागलंय म्हणजे त्रास होत असतो, मला दुःख होतंय, मी दुःखी आहे किती, एवढ्या मानसिकतेनेच आपण हैराण होतोय. संसारात कुठं दुःख आहे हो? घरात दुःख आहे का तुमच्या? घरात जाऊन शोधून या कुठं दुःख आहे. कोणाच्या घरात दुःख आहे? कोणाच्या समीक्षा म्हण आमच्या घरात दुःख आहे. तर कुठं कोणाच्या घरात दुःख नाही आहे, ज्ञानात आहे, ज्ञानात धरून बसलाय तुम्ही. म्हणून सांगितलं हे सगळं आपल्याला स्वरूप समजून घ्यायचे. कशासाठी? सगळ्यामधून मला हे सांगायचं होतं, विभाव रूपाने जरी परिणमन केला तरी सुद्धा ते अतिंद्रिय म्हणजे ज्ञानाचंच कार्य चालू आहे. मग त्या ज्ञानाला धरा ना, बाह्य त्या सगळ्या विषयांना का धरतायत किंवा त्याच्या विभाव रूप परिणतीला का धरतायत? आज प्रयोग करून बघा. जेव्हा राग आला, कशाय झाले, त्यावेळीस केलं कोण? मी केलं ना. जाणतंय कोण त्याला? मी जाणतोय. मग हे माझा स्वभाव आहे का कशाय करणं? आणि ते कशाय संपणार आहेत. दुसऱ्या समयाला मी लगेच निष्कशायी होतो, शांत होतो. म्हणजेच ते कशाय म्हणजे माझं स्वरूप नाही. म्हणजे कुठून तरी शेवटी जावा स्वतःकडं, त्या जीवाला शोधून त्याला धरा, एवढं सांगायचं आहे. म्हणून लेष्याचं स्वरूप समजून आपल्याला असा फायदा होतो. मग आपण परवा द्रव्यलेष्या बघितलं होतं, द्रव्यलेशांचं स्वरूप. त्याच्यामध्ये जर असं धवलातलं आलेलं प्रकरण वाचते. द्रव्यलेष्या म्हणजे काय? शरीराचा रंग, त्याला म्हणायचं द्रव्यलेष्या. वही पेन घेऊन यायचं, चालतंय आपल्याला आता रोज. वर्षाबेन शास्त्राला बसायचं रोज. मला दिसायचं का बसा? मला दिसायचं का बसा? म्हणजे जर असं कृष्णलेष्या घालून आलाय आज. द्रव्यलेष्या कशाला म्हणायचं? तर शरीराचा रंग कसा असतो त्याच्यावरून त्याला रंग द्रव्यलेष्या म्हणायचं. मग साही कलरचे शरीर असू शकतात. जसं म्हटलं होतं तीर्थंकरांना कुठल्याही शरीराचा रंग असला तरी सुद्धा मोक्षाला जायला अडथळा नाही. तसंच स्वभावाला जाण्याला सुद्धा गोरे लोक जाणतात का आणि काळे लोक नाही जाणत, असं काही संबंध नाही. कारण ती श्रद्धा, ज्ञान, चारित्र गुणाची परिणती आहे. रत्नत्रय ही शरीराची परिणती नाही. म्हणून काय घेतलं होतं? शरीराचा जो वर्ण, त्याचं कारण कोण आहे? वर्ण नाम कर्म. त्याच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे काय शरीर प्राप्त होतं तर ते द्रव्यलेष्या म्हटलं जातं. मग परवा दिवशी प्रश्न आला होता ना, म्हणजे आपण मागच्या याच्यामध्ये घेत असताना त्यात काय आलं होतं? कोणाला कुसल्या रंगाची लेष्या असते? बघितलं पण होतं थोडंसं हे आपण. पुसू नाही जमणार. चारी गतीमध्ये कोणाला कसं शरीर असतं हे वाचलं होतं थोडंसं आपण. पण त्या दिवशी जरा गडबडीत झाल्यामुळं प्रकरण अजून थोडंसं डीपमध्ये घेऊ आपण. काय वाचलं होतं? मनुष्य आणि तिर्यंच यांना द्रव्यलेष्या कसली असते? म्हणजे काय? शरीराचा रंग कसला असू शकतो? तर साही द्रव्यलेष्या असू शकतात. दुसरं, नारकी असतात ना, नियमाने सगळे नारकी कृष्णलेशावाले असतात. म्हणजे काय? काळे भोर असतात. पहिल्या नरकापासून 7व्या नरकापर्यंतचे सगळे नारकी
त्याच्यामध्ये शेड्स नाही आहेत, सगळे कृष्णच. म्हणजे आफ्रिकन असं नाही. तर तिथं म्हणायचं आहे की दुसरा कुठला रंग नाहीच. त्यांना जे काय ती गती प्राप्त झाली तर नियमाने ते सगळे कृष्णलेशावालेच असतात. नारकी कृष्णलेशावाले असतात, कृष्णलेशावाले नारकीच असतात असं नाही. काय म्हणले? हां, म्हणजे कृष्णलेशावाले सगळे नारकीच असतात असं नाही. म्हणजे तुम्हाला पण जर मनुष्य तिर्यंच्यांमध्ये कृष्णलेशा दिसती तर तुम्ही काय नारकी आहे असं नाही. म्हणून व्याप्ती कशी लावायची? लक्ष देऊन लावा. पण नारकींना अजून काय असतं म्हणलं? बस की 5 मिनटं, 5 मिनटं बस, 5 मिनटं बस. नारकी असतात की नाही, तर ते जन्मताना आणि जन्मल्यानंतर काय म्हणायचं, थोडंसं वेगळं प्रकरण म्हणून की समजा मनुष्य आणि तो मरून नरकामध्ये गेला तर जन्मताना त्याला एवढा काळ असतो तो अपर्याप्त दशा म्हणली. म्हणजे काय, अजून प्रोसेसिंग आहे, इन प्रोसेस आहे, अजून तिथं ते शरीर मिळालं नाही आहे, तर ह्याला म्हटलं अपर्याप्त दशा. आणि जेव्हा शरीर प्राप्त झालं तेव्हा त्याचं काळ म्हणजे हा आयु पूर्ण असती जे काळ त्याचं त्याला म्हणायचं पर्याप्त दशा. तर हे जे मी सांगितले ना कृष्णलेशा, तर हा नियमाने पर्याप्त नारकी आहे. म्हणजे शरीर प्राप्त झाला असा तो नारकी कुठल्या रंगाचा? सगळे किती नरक आहेत? 7 नरक आहेत. तर 1 ते 7 नरकामध्ये सगळे नारकी काळ्या शरीराचे असतात, त्यांच्या शरीराचा रंग काळाच असतो. दिसतंय का बोर्डवरचं? तर अपर्याप्त दशेमध्ये थोडंसं वेगळं काय सांगायचं होतं मला? हां, सांगते की तेच. तर इथं 2 पार्ट्स केले. काय करायचं? ह्याला म्हणायचं अनाहारक, म्हणजे जिथं की अजून आहार वर्गणा ग्रहण करत नाही आहे या शरीराच्या योग्य, जस्ट मेलाय आणि अजून जन्मतोय. मग तर 1 समय असेल, 2 समय असेल, तेवढ्यामध्ये जन्मणार आहे. मग समजा 2 समयवाला असेल तर पहिला समय अनाहारक असतो आणि दुसरा समय आहारक, म्हणजे मिक्स आहे, मिक्स काळ. म्हणजे न तो अपर्याप्त आहे न पर्याप्त आहे असं म्हणा. त्याला म्हणायचं मिश्र. मिश्र काय योग म्हणतात त्याला. तर अपर्याप्तच आहे, पर्याप्त नाही झाला अजून, पण सुरू केलं आहे, हां ग्रहण करायला सुरू केलं आहे, पण अजून पूर्ण नाही झालं. त्यामुळं ह्या 2 दशेमध्ये त्याच्या शरीराचा रंग किंवा त्याची द्रव्यलेशा वेगळी असते. का बरं? त्याला अजून शरीर नाही मिळालं, पण कुठलं शरीर आहे त्याच्याजवळ? पहिलं शरीर सोडलं की मेला हो. मग इथं मनुष्य होता, तो मेला आणि मरून नारकी व्हायला लागलाय. मग त्याच्याजवळ कुठलं शरीर आहे? तिथं 5 शरीर असतात माहीत आहे? औदारिक, वैक्रिक, आहारक, तेजस, कार्मण. मग जेव्हा ही शरीरं सुटली आहेत औदारिक वैक्रिक, त्यावेळेस त्याच्याजवळ आहारक तर नाहीच आहे. मग त्यावेळेस त्याच्याजवळ कुठले शरीर असणार? तेजस आणि कार्मण. मग जेव्हा हा अनाहारक असतो त्यावेळेस तिथे त्याची शुक्ललेशा असते, म्हणजे त्याच्याजवळ कुठलंही शरीर आत्ता नाही. तेजस कार्मण शरीर सूक्ष्म असतं, त्याला काय, त्यामुळं रंग नाही आहे असा, त्यामुळं त्याला म्हणलं शुक्ललेशावाला असतो. द्रव्यलेशा म्हणजे शुक्ललेशा असते. आणि जेव्हा हा मिश्र झाला मग तो कुठल्याही गतीतलं कुठलंही शरीर ग्रहण करणारा असेल तरी सुद्धा सगळ्यांच्या बाबतीत हा अपर्याप्ताचा काळ समान लावायचा. म्हणजे जेव्हा आहारक असतो मिश्र दशेमधला त्यावेळेस त्याला कापोतलेशा असते. कापोत म्हणजे करडा रंग. मग सांगितलं आपण पण असंच आहे. आपण पण जेव्हा गर्भात आलो ना त्यावेळेस आपल्याला पण अशीच दशा होती, पण द्रव्यलेशा म्हणजे आपलं स्वरूप नाही. मग मला म्हणायचं होतं हे मी फक्त नारकीच्या बाबतीत सांगितले, पण सगळ्या जीवांच्या बाबतीत हे समजून घ्या. जो कोणी मनुष्य तिर्यंच, आता हा पार्ट सोडून द्या, या पार्टमध्ये पर्याप्त दशेत 4 गतीतले जीव जन्मणार आहेत कुठंही. तर जन्मताना अपर्याप्त दशेमध्ये त्याला नियमाने शुक्ल आणि कापोत ह्या 2 द्रव्यलेशा असतात. आणि पर्याप्त झाल्यावर नारकीला कुठली लेशा आहे? कृष्णलेशा आहे. त्यामुळं जेव्हा शास्त्रामध्ये वर्णन येतं की नारकी जीव कोणीही असू दे त्याच्याजवळ किती लेशा असतील? द्रव्यलेशा 3 असतात. या अपर्याप्ताच्या अपेक्षेने 2 आणि पर्याप्ताच्या अपेक्षेने 1. कुठले कुठले?
द्रव्यलेशा म्हणजे बरं का भावलेशा नाही, कारण भावलेशा प्रत्येकाची बदलणार ज्या त्या गतीनुसार. म्हणून तिथं द्रव्यलेशा कुठली असणार? चारी गतीतल्या अपर्याप्त जीवांच्या अपेक्षेने शुक्ल आणि कापोतच लेशा असते. पर्याप्त झाल्यावर ज्याला त्याला जितिलेशा प्राप्त होते. याचा संबंध याच्याशी लावायचा नाही, कारण ही दशा कसली आहे? अजून शरीर ग्रहण करणारा आहे तो. म्हणजे भलेही समजा इथं कोणीतरी असं लाल फूल वगैरे व्हायला लागलंय, मग इथं त्याला ते कुठली लेशा असणार? लाल फूल, कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म, शुक्ल. लाल रंग कशात घालायचो? इथं इथं पर्याप्त झाल्यावर. आता करा तुम्हीच डिफरन्शिएशन, कलर डिफरन्शिएशन करा आणि बघा. म्हणजे समजा निळं रंगाचं शरीर मिळणार असेल तर नील लेशा असेल त्याला, तर भलेही नील होणार आहे तरी सुद्धा इथं मिश्र दशेमध्ये तो कापोतच असतो. काळा होणार आहे तरी कापोतच असणार. शुक्ल होणार असेल तरी सुद्धा कापोतच असणार. म्हणजे पांढरं फूल होणार आहे तरी सुद्धा तो कापोत लेशावालाच असणार मिश्र दशेमध्ये. कारण हे सगळं द्रव्यलेशाचं वर्णन चालू आहे आणि या अपर्याप्त दशेचा या पर्याप्त शरीराशी संबंध नाही. म्हणून सरसकट सगळ्यांना लावायचं. म्हणून स्वामी इथं काय लावलं? जे अपर्याप्त चारी गतीतले जीव असतील त्यांना कापोत आणि शुक्ल लेशा असते अपर्याप्त दशेतच. पुढं समजले का? हे नाही समजलं असं तर विचारा कोणाला. पुढं जे काय देव असतात तर त्या देवांना कुठली लेशा असते? जी भावलेशा असते तीच द्रव्यलेशा असते. कारण देवांना फक्त 3 शुभलेशाच असतात असं सांगितलं. कोणाला? जे कल्पवासी वगैरे देव आहेत त्यांना 3 शुभलेशाच असतात. त्यामुळं जी भावलेशा असते तीच द्रव्यलेशा असते. कल्पवासी देव अपर्याप्त दशेत सगळ्यांनाच कापोत आणि शुक्ल आहे. त्यामुळे सरसकट चारी गतीतले जीव सांगितले. फक्त जे काय म्हणायचं कल्पवासी देव आहेत म्हणजे 16 स्वर्गातले देव, त्यांना जशी भावलेशा असणार आहे तशीच द्रव्यलेशा असते. म्हणजे शरीराचा जसा रंग मिळणार आहे तशाच प्रकारचे परिणाम असतात. म्हणजे पीत, पद्म आणि शुक्ल हे 3च लेशे आहेत त्यांच्याजवळ. मनुष्य गतीमध्ये तसं नाही आहे. द्रव्यलेशानुसार भाव नसतात, कारण प्रति आंतरमुहूर्ताला भाव बदलतात. ते पण एक घेतलं होतं ना, काळ कोणाचं किती आहे. देव आणि नारकींना आजीवन एकच लेशा असते. ज्या लेशाने जन्मले ना तीच लेशा आयुष्यभरापर्यंत असते. पण मनुष्य आणि तिर्यंच्या बाबतीत तसा नियम नाही. अंतर्मुहूर्तात लेशा बदलतात. ह्याचा पण उपयोग करून घ्यायचा आपण. कशासाठी? सम्यक दर्शनासाठी. भले मी आत्ता क्रोधी झालोय, कशाही झालोय, इतके तीव्र मला लेशा झाल्यात, तरी सुद्धा दुसऱ्या समयाला दुसऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये मी पुरुषार्थ केला तर ह्याच्यातून बाहेर पडून लेशारहित स्वभावाकडे जाऊ शकतो, जाणू शकतो. हे उपयोग आहे आपल्याला. म्हणजे भलेही त्या देवनारकींना जरी आयुपर्यंत एकच लेशा असली तरी सुद्धा ते सम्यक दर्शन करतात की नाही असं नाही आहे. म्हणजे जरी कृष्ण लेशावाला असेल, भाव लेशा बरं का नारकी, तरी सुद्धा सम्यक दर्शनाला प्राप्त होतो का नाही? होऊ शकतो की. पण जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त करणार त्यावेळेस ते कशाय मंद असणार एवढं समजून घ्यायचं. तीव्र कषायामध्ये पुरुषार्थ होत नसतो. भवनवासी शरीरानुसार असतात असं नाही, पण जन्मल्यावर जी असते तीच लेशा मरेपर्यंत असते. नरकामध्येच की
नरकामध्ये आणि देवगतीमध्ये जन्मल्या क्षणापासून मरेपर्यंत एकच लेशा असते. फक्त शरीरानुसार लेशा असते ती देवांना, नारकींना नाही. नारकींना 3 अशुभ लेशा आहेत भावलेशांच्या अपेक्षेने, कृष्ण, नील आणि कापोत. ॲक्च्युली राजवर्तिकारांनी त्यांनी 6 लेशा आहेत असं घटवलं, पण धवलाकारांनी तिथं 3 भावलेशा असतात असं सांगितलं. भवनवासी, व्यंतरवासी व ज्योतिष्कवासी देव, तसेच मनुष्य आणि तिर्यंशांना, तसेच देवांच्या विक्रियेने बनलेले उत्तर शरीर, हे सर्व 6 वर्णवाले असतात. म्हणजे हे कल्पवासी देव 3 शुभलेशाच लावायच्या. आणि जे काय भवनत्रिका आहेत, भवनवासी, व्यंतरवासी आणि ज्योतिष्कवासी, ह्यांना 6 लेशा असू शकतात. कशाचं वर्णन चाललंय आपलं? द्रव्यलेशा का भावलेशा? द्रव्यलेशाचं, शरीरानुसार सांगायला लागलेत ना, त्यामुळे 6 लेशा त्यांना असू शकतात. नंतर त्यांनी जरा विशेष घेतलेला एवढाच आहे की उत्तम भोगभूमीतले जे मनुष्य आणि तिर्यांश आहेत त्यांना सूर्यासमान वर्ण असतं शरीराचं. मध्यम भोगभूमीमधल्या जीवांना चंद्रासमान वर्ण असतं आणि जगन्य भोगभूमीमधले हरित वर्णवाले असतात. उत्तम, मध्यम आणि जगन्य भोगभूमी कधी असती? पहिला काळ, दुसरा काळ आणि तिसरा काळ. पहिला काळ उत्तम भोगभूमी, दुसरा काळ मध्यम आणि तिसरा काळ म्हणजे जगन्य भोगभूमी. त्यावेळी सगळ्यांच्या शरीराचा रंग असा असतो, सगळे सूर्यासमान तेजस्वी अशा रंगाचे, म्हणजे पीत म्हणा तशा रंगाचे. मध्यम भोगभूमीमध्ये चंद्रासमान म्हणजे शुक्ल वर्णवाले असे, आणि जगन्य भोगभूमीमध्ये हरित वर्णवाले असतात. पुढं सर्व सूक्ष्म जीवांचे शरीर कापोत समान वर्णाचे असते. सूक्ष्म म्हणजे कोण? किती इंद्रियवाले जीव? एकेंद्रिय जीव. त्यांना सांगितलं कुठलं? शरीराचा रंग कापोत वर्ण असतं. भलेही ते आपल्याला दिसत नाही, अदृश्य म्हणतोय आपण, तरी शरीर आहे की नाही? मूर्तिक आहेत का? मूर्तिक आहेत. शरीरधारी आहेत तोपर्यंत मूर्तिकच आहेत, म्हणून त्यांना कुठला रंग असतं? तर कापोत वर्णवाले असतात. आणि हे पण बघितलं होतं, बादर तेजस्काईक तेजोलेशावाले म्हणजे पिवळ्या रंगाचा. आग कसल्या रंगाची? आग जी स्वभावता उत्पन्न झाली ती पिवळ्या रंगाची असते. मग भलेही त्याला जे काही इंधन मिळेल त्यानुसार त्याचा कलर बदलेल, पण जे उत्पन्न होणारी अग्नी आहे ती पीत वर्णवालीच असते शरीराच्या अपेक्षेने. बादर जलकाईक असतात ते शुक्ललेशावाले असतात. भलेही तुम्ही कलरलेस म्हणता पाण्याला, तरीसुद्धा त्यांना कलर आहे. नंतर वायुकायिक जीव सांगितलं होतं कसल्या रंगाचे दिसतात का? वायुकायिक जीव कापोतलेशावाले असतात शरीराच्या अपेक्षेने. वनस्पती आणि पृथ्वीकायिक जीव कुठल्या रंगाचे असतात? कशासाठी? ते फुल कसलं आहे? कुठल्या कुठल्या रंगाची फुलं आहेत? हां, त्यामुळं सांगितलं ग्रॅनाईट तुमचं हे कुठल्या रंगाचं आहे? इथंच बघा किती कलर आहेत फरशीला. मग फरशी ही सगळी पृथ्वीकायिक जीव आहे, त्यामुळं 6 रंगाचे पृथ्वीकायिक आणि वनस्पतिकायिक जीव असू शकतात. काय कळलं? कुठं असतात? खाणीमध्ये असतात ते पृथ्वीकायिक जीव. मग कसल्याही रंगाचे दगड असतात, त्यामुळं तिथं हिरे वगैरे बघताय ना तुम्ही. जाऊ दे, दगड बघत नसाल तुम्ही, हिरेच बघणार, तर ते कसल्या रंगाचे हिरे असते? परवा काहीतरी न्यूज वाचली पेपरमध्ये की तसलं पर्पल कलरचं हिरा मिळालं, तर त्याला सगळ्यात मॅक्झिमम प्राईस मिळाली म्हणून असं आलं होतं पेपरमध्ये बरं का, कुठल्या तरी बाजारमध्ये. म्हणजे ते कलर काय म्हणते त्याला, शुभ म्हणते तसल्या त्या रंगाचं डायमंड होतो आणि ते मिळालं त्यांनी आणि कितीतरी कोटी रुपयाला ते विकलं गेलं. असं काय करते देव जाणे. दगड घेऊन, दगड नाही का ते? नाही, हिरा आहे. आम्ही दगडच म्हणून बघणार आहे, पण ते कुठल्याही रंगाचं असू दे, शुभ आणि अशुभ नसतं त्याच्यानुसार. मग आपण ज्ञानी आहेत का अज्ञानी? जावा बघू दगडाच्या दुकानात, म्हणजे हिरा माणकाच्या तिथे दगड म्हणून म्हणा, दिसा कशाला आला म्हणून विचारणार घ्यायला तुम्हाला. तर वनस्पतिकायिक आणि पृथ्वीकायिक जीवांचं शरीर 6 लेशावालं असतं. तेजस शरीर
तेजोलेशावालं आणि कार्बन शरीर शुक्ललेशावालं असतं. मग हे असं सामान्य वर्णन आपण बघितलं होतं द्रव्यलेशांचं. आता मेन भावलेशांकडे वळायचं आहे आपल्याला, पण हे माहीत नव्हतं थोडंफार म्हणून आपण जरासा परिचय करून घेतला. मग एक शंका विचारली त्यांनी धवलामध्ये की शरीर तर पुद्गलाचं स्कंद आहे की नाही, मग पुद्गलामध्ये स्पर्श रसगंध वर्ण सगळे गुण आहेत. मग त्यांनी म्हणतायत की सर्व वर्णवाल्या पुद्गलाने संयुक्त असतं. एक शरीर एका रंगाचं नसतंय, सगळे रंग आहेत. जसं कावळा कसल्या रंगाचा हो, सगळ्या रंगवाला कावळा असतो, पण काळा का म्हणता मग? मग त्यांनी विचारलं शरीर तर सर्व वर्णवाल्या पुद्गलांनी संयुक्त असते, तर द्रव्यलेशा कशी ठरवायची? कावळा काळाच कसा काय, पांढरा नसतो का त्याच्या? जो जादा रंग आहे तो त्याच्यावर त्याला तसं म्हणायचं. मग म्हटलं उत्कृष्ट वर्णाच्या अपेक्षेने तसा निर्देश केलेला असतो. सांगा मोर कसल्या रंगाचा? प्रश्नचिन्ह पडलं ना. 4 ऑप्शन द्या म्हणा. ऑब्जेक्टिव्ह. तर म्हणजे ज्याच्या ठिकाणी जो मॅक्झिमम कलर असेल ना तर तो त्या रंगाचा म्हणला जातो. पण त्याच्या शरीरामध्ये रक्त आहे तर लाल आहे, काळावरून शरीर भलेही कावळ्याचं काळा आहे तरी काळा आहे, पांढरं बुबुळ आहे तर पांढरं आहे, चोच लाल आहे लाल आहे. म्हणजे सगळ्या रंगाचे वर्ण काय म्हणायचं, सगळ्या वर्णाचे स्कंद त्याच्या शरीरात आहेत, पण ज्याची बहुलता आहे त्याच्यानुसार त्याला त्याचा रंग आहे असं म्हटलं जातं. पण कोणताही रंग असेल तरी सुद्धा जीवाला स्वतःकडे जाण्यामध्ये तो बाधक नाही. एवढं जाणायला पाहिजे की ह्या सगळ्या रंगाच्या अतीत मी आहे. कसलंही शरीर जरी मिळालं तरी सुद्धा मी मला स्वतःला शरीररहित जाणू शकतो, काय म्हणायचं, वर्णरहित जाणू शकतो. म्हणून तसा पुरुषार्थ केला तर अशरीरी लेशारहित अवस्था आपल्याला पण प्राप्त होते. ओम जाणा. हा मी आत्मा रंगरहित आहे, रागरहित आहे, कषायरहित आहे, लेशारहित आहे, योगरहित आहे, शरीररहित आहे. स्वतःच्या अरूपी अमूर्तिक आत्म्याला जाणा. ज्ञान हेच माझे रूप आहे. चैतन्य हाच माझा रंग आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंताणं.